व्हॅल्यू ब्लॉग्स. आता आम्ही गावी जात आहोत. बघा आता आम्हाला आता बोरिवलीला परत दुसरी बस पकडायची आहे. ते बघा लक्झरीज आहे. तुम्हीच बघा विकत ते सोडा आपल्याला गरमी होते असं वाटत पण नाही शकत. आणि ते सुद्धा आपल्याला गरमी होते असं वाटत पण नाही शकत. इकडे ना आपल्याला हवाचा पण म्हणजे क्लिक करायचा आणि इकडनं हवा येते. तर तुम्हाला वाटत असेल नाही तसेल ते बघा चालू सगळं मजा येते. बस स्टेबल नाही जगा पण हल्ला नाही होतं. ही बस पडायला नाही होतं. तुम्हाला आता ॲक्टिंग करते आणि खरंच आहे. मी इकडं पाठी घालू. आता आम्ही वरती आहे. स्वरूप खूप जास्तच मस्ती करतोय. स्टेबल थांबा नाही चालूच आहे ना. तर काय आता ही केवढी मोठी जॉब आलेली बघितलं. 2 किलो पण दिलेला आहे. 2 किलो आहे. हा 1 सीटर आहे. 2 सीटर आहे. सॉरी तो 1 सीटर आहे. स्वरूप पागल झाला इथे आता. पक्का काम पडलं की पक्का कुठं बस सोडावं लागते. पण ही पण काही कमी नाही. बघा इथे पण पिक्चर आहे. बघा इथं दाखवा. फुल ब्लॅक आहे. एक नंबर लक्झरियसच आहे. बघू शकता. हे बघा त्यांचे सीट्स भारी आहेत. लाईक सीट बेल्ट ऑल्सो आहे त्याच्यात. पिक्चर पण आहे. मी पाठवून जाऊन दाखवते तुम्हाला. सच अ ब्लॅक. छान वाटतंय इथे सगळं. सीट पाठी ना थांब मी दाखवते की मी केले. स्वरूपची मम्मी म्हणजेच माझी मम्मी. हाय इथे मस्ती चालू आहे याची. मस्ती चालू आहे. त्याचं काय एका ठिकाणी बसणार आहे लहान मुलगा आणि मी माझी बहीण इथे बसले. पप्पा ॲक्च्युली पुढे बसले आहेत तिथे. आम्ही इथे तुम्हाला मी हाचा व्ह्यू सुद्धा दाखवेन. बघा तुम्ही. ॲक्च्युली सध्या तरी हे ट्रॅफिक खूप आहे. तुम्ही आणि ॲक्च्युली आज किंवा उद्या असं मतदान आहे. आय थिंक उद्या आहे. सो त्यासाठी आम्ही आता गावाला चाललो आणि तुम्ही इथे बघू शकते मस्ती कधी थांबतच नाही. बघा तुम्ही मस्ती अशी थांबतच नाही. बघा तुम्ही ह्या माणसाला कधी एका ठिकाणी नाही बघणार. एका ठिकाणी नाही बघणार. मम्मी सुद्धा व्ह्यूचं एन्जॉय करते आणि ही गाडी खरोखर खूपच छान आहे. जर मला खरंच आवडेल की ह्या गाडीमध्ये पुन्हा एकदा बसायला. तर गाईज तुम्ही बघू शकता की हा मम्मीला सीट बेल्ट लावणार. की हा सीट बेल्ट लावणं हे गरजेचं आहे. प्रत्येकाने लावा. ह्याच्यात नाही लागत आहे तर मी याला प्रेस कर. त्याला मदत करायची गरज आहे कारण हा एकट्याने काहीच नाही करू शकत.
बसमध्ये धावतोय हा मुलगा. तुम्ही हा एका ठिकाणी शांतता नाही बसत आहे बघा तुम्ही. गाइस व्ह्यू बघा तुम्ही. ॲक्च्युली हा ह्याची नाटक चालूच आहे. तर मी काय बोलत होते आपण. तर गाईस ही गाडी आता बोरेलीच्या पुढे गेलेली आहे आणि काही माणसं आता येतील. ॲक्च्युली ते खारला चढणार आहे. तो थोड्या वेळानंतर ते आपल्याला भेटतील. मी त्यांच्याशी तुम्हाला भेट करून देईन आणि भेटू मध्ये मध्ये तुम्हाला मी इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे. तर प्लीज ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर नक्की करा. हा परत इथे आलेला आहे आणि मी जे सांगितलं ना ते करा प्लीज. कारण खूप जण बघतात आहेत व्हिडिओज पण प्लीज यार लाईक तर करा. नवीन स्टार्ट केलं आहे. बघितलं आहे खूप जणांना व्हिडिओ बघतात लाईक शेअर करतच नाही आणि तुम्हाला एन्जॉय एवढा करतो. आम्ही नवीन चॅनल सुरू केलेलं आहे तर प्लीज तुम्ही चालू करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आम्हाला तुमची गरज आहे ॲक्च्युली खरंच. सो भेटू नंतर. बाय. गाईस माझी न्यू हेअरकट कशी आहे ना प्लीज मला नक्की सांगा. ओके आणि गाईस मी माझे इयरिंग्स सांगा कसे आहेत. कारण हे खूप चेहरीसारखे मला क्यूट दिसले म्हणून घेतले आणि काहीतरी नवीन दिसलं म्हणून घेतले. आणि मला ना असे खूप असे छोटे छोट्या गोष्टी ना असे खूप जास्त प्रेम देतात. आणि त्या साईडला मेट्रो आहे आणि हा मला सांगतोय की कुठे काय आहे ते तू दाखव. त्यामुळे मला त्याचं चॅनल त्यामुळे मला दाखवावं लागतं आहे. तर गाईस ही मेट्रो आहे साईडला. मला इथे हवा नाही लागत आहे यार. थांबा. परफेक्ट आता हवा लागते आणि मेट्रो गेलेली आहे. खूप सुंदरसं असं व्ह्यू आहे यार. खरंच खूप सुंदर आहे ते. कारण हां मला माहिती आहे की झाड वगैरे खरंच खूप छान वाटतात बट कधी कधी लाईटिंग पण छान वाटतात की असे खूप सारे लाईटिंग्स असतात तेव्हा खरंच खूप जास्त छान वाटतात. तिथे शिवाजी महाराजांचा मस्त असं हे आहे किल्ल्यासारखं बांधलं या लोकांनी. खरंच खूप जास्त छान आहे. इथे मध्येच बस आली. सो छान वाटतं. हां सो हे खूप छान वाटतं ॲक्च्युली बघायला. बाहेरून सुद्धा माहीत नाही कधी जायला भेटेल पण बघ. हे वॉशरूम आहे बसमध्येच. तुम्ही बघू शकता हे बसमध्येच इथे वॉशरूम आहे. आणि माझी परिसरी आहे ना ती विकली आहे. हे बघा आता आपण टॉयलेटला आधी का भात उतरायचं तरी खोलू शकतात. गाइस जाओ किसको जाना है. आता थंडी वाजते स्वेटर घालते. हे बघा जास्त थंडी लागायला लागली. सीट बेल्ट सुद्धा लावलेला आहे आणि हे मी पडदा सुद्धा लावलेला आहे कारण बाहेर खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे मी नाही करू शकत. सो मला आता खरंच बोर होते. मला प्लीज सांगा की मी काय करू. खरंच खूप जास्त बोर होत आहे. थोडी थोडी गाईस पुढे पुढे जाते आणि बसमध्ये आवाज आहे सो इग्नोर करा त्याला. आणि मला आहे आणि आता परत गाडी स्टार्ट होईल आणि इकडे बघा इकडे बघा ही बाबा कोण आहे. कोण आहे ही काय आणि आता गाडी स्टार्ट होणार आहे. मग अशी एक ठाण्याला लॅम्बोर्गिनी दिसली ऑरेंज कलरची. ह्याला कार्सपासून खूप जास्त ऑब्सेशन आहे. ह्याला आता
पुढे आलो नदी आहे. तर आम्ही गावाला आलोय. हे बघा पाणी जात आहे. गवत ठेवलंय. तर आलो केवढं मोठं आलं. चालू आहे तुळशीची लग्नाची तयारी. तुम्हाला दाखवतो चला. हे चालू झालंय. हे चालू आहे. सगळं काय ठेवलेलं आहे. खाली येतो खाली. तर गाईस हा आहे चिट्टेवाला. ह्याला चिच्चेबंदा का बोलतात बघा. रांग पण खूप जास्त वाढलाय. तरी हे भात आहेत ते अजून कमीच आहे. गणपतीला बघितलं असतंच ना फुल एवढं आलेलं रान. खालून ते पुन्हा एवढं. तिकडे काम चालू आहे. आणि हे आमचं घर. हे वाला आमचं घर बंगला आहे. टाईप. आत्ते पाणी भरते, मम्मी झाडू मारते, दादाने सगळे कोंडे साफ करतात आहेत. आजोबांनी पकडलं आहे बांबू. आत्या चालले आता नळावर पाणी भरायला. पाणी भरते. हे इथे ही टाकी आणि हे त्यांनी चंद्रकोर साडी घातली. फेमस. त्या फालतूचे काम करताना पकडला गेला. बघा आता लाल कलर आहे. मी फुल घेतलं त्याच्यावर पाणी टाकून थोडं थोडं लाल कलर येते, जास्त नाही. चालू आहे सगळं काम. आणि हा नागर आहे आमच्या बैलांचा. हा मांडव झालेला आहे. बघू शकतात अर्धा मांडव झालेला आहे. अर्ध होणार आहे. तो हा त्याचा फक्त स्ट्रक्चर आहे. हे घरी काम करत आहे. प्रणव गावाला आलेला आहे रे बघा. त्याची कामा मात्र नाही संपत आहेत. तो सजवतोय मांडव. ते हा मस्ती करतोय खूप. हा असाच आहे महागड्यासारखं इकडे तिकडे उडी मारत बसेल. आपण इग्नोर करून तुम्हाला बाजूच्या गोष्टी दाखवते. हे असं घरातून बाहेर आल्यानंतर हे इथे हे चिंचेचं झाड पूर्ण मोठं. आणि आम्हाला हे चिंच सापडलेले आहेत. खूप टेस्टी आहेत. हा माकडांना बघून घाबरतोय. ह्याचेच मित्र असून हे घाबरतात आहेत. सॉरी भाई, हा बघ मैंने अब तक कुछ नमक नहीं खाया है. काय नाही जाते. आला आला. दोन्हीवरती आलोय आम्ही. ऍक्च्युली तिकडे ना रस्ता बनतोय म्हणून ते असं लेवलला केलेलं आहे. आता त्याआधी तिथे वाट नव्हती जायला यायला. हा बघा स्वरूप आजोबांसोबत नवीन रोड बनलेला आहे तिथे. हा जुनाच रोड आहे. आपण जो हा तिथे बनतोय ना हा तो नवीन आहे जो या टायमालाच बनतोय. आणि इथे वाळमध्ये ना अजूनही पाणी आहे. थंडीचे दिवस चालू आहेत, अजूनही पाणी आहे पण थोडं कमी आहे. हां पण ठीक आहे. हे इथे असं इथे ॲक्च्युली बायका पाणी धुवायला येतात जेव्हा पाणी असतं इथे.
हे त्या साईडचा लोक. ह्या साईडचा व्ह्यू एकदम भारी वाटतोय. तर गाईस हे बघा रस्ता रस्ता बघ. जो बनतोय हे तर गाईस हा रस्ता आणि मगाशी म्हणजे आम्ही अजून तिथे उभे होतो. बनतोय, टाकायचं ह्याच्यावरती पण डांबर वगैरे दगड, पण हे सध्या लेवलला करून ठेवलेलं आहे आणि हे तिकडे पाणी वाहत आहे. आणि आम्ही मगाशी तिथे उभे होतो. तुम्ही बघू शकता. इकडे तिथे लाकडा वगैरे ठेवले. ते इथेही पाणी आहे. तिथं आपण इथे थोडा मोठा आहे जिथे आपण आंघोळ करू शकतो. हे इथे. तर हे असं तिथे हा हे इकडे पाणी वाहत आहे. इथं तुम्हाला मोरी दाखवूया. मोरी तिथेही पाणी असतं आतमध्ये. इथे इथे पाणी असतं आणि ही जी लाईन आहे ना तिथून सुद्धा असं पाणी येतं असं खालती. सो आपण मी तुम्हाला गाईस हे देऊळ आहे आमचं मंदिर. इथे रस्ता आहे. हा बघा मंदिर. तर गाईस इथे आम्ही आलोय आणि तुम्हाला मी दाखवते इथे आतमध्ये सुद्धा. गाईस हे सुद्धा उंच आहे. थोडंफार उंच आहे, एवढं नाही आहे पण तरीही. मी माझ्या इथे लागले पाणी. तर पाणी लागू शकते. तर हे इकडे पाण्याचं पाणी आहे. तर इथे दाखवते गंगेसारखं पिण्याचं पाणी पण आहे. तर गाईस हे ना माझ्या आजोबांनी बांधलं होतं, माझ्या आज्याने. खूप आधीचं आहे इथे हे. तोल्याला गोटा लावला ते बघा. खूप आधीचं आहे हे. आणि हे पाणी ते इथे मासे पण इथे खूप इथे आहेत. पुढे पुढे ते उंच आहे. मासे पण खूप आहेत यात. तर हे पाण्यात उतरलं. पाणी पण पडलं. हे हा बघा तुम्ही आरामात चालतो. मी सुद्धा चालतो इथे. हे कधीला बघा वाईट झाले तर इथे लोकं इथे आम्ही चाललो. हे आलो. मी एक सिनेमॅटिक शॉट घेऊ का? घेतला. नंतर लाईट करेन मी मग ते वेगळं काढून. तर हे तुम्ही बघा छान वाटतं इथे ॲक्च्युली. आणि ह्यांचा आवाज पण आहे ना असा ऐकत राहावा असा. गाईस तुम्हाला इथे काय दिसतंय? हे गाईस हे बघा स्पायडर कोली. ठीक आहे, त्याला आपण डिस्टर्ब न करता इथून जाऊया. ही आमची जुनी वाट. ते परत घरी.
जर ह्याला परत माकड दिसलं तर परत ये.